गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज ब्लॉगमध्ये मम्मी पप्पा कोणीच नाही आहे, फक्त मी आहे. आणि मम्मी पप्पा गावाला गेलेत आणि मी एकटीच आहे. तर एकटी खूप बोर होत होता, त्यामुळे मी विचार केला की काहीतरी पेंटिंग करायला पाहिजे. पण पेंटिंग पेपरवर कॅनवावर नाही, पण वॉलवर पेंटिंग करणार आहे मी. तर मी तुम्हाला दाखवते. आणि मम्मीला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. मम्मी घरी आल्यावर माझी फिल्डिंग सेट करणार आहे, कारण की मी वॉल पेंटिंग केली आहे. तर हे एक बोहो आर्ट आहे. मी आता डायरेक्ट पेंट करणार होते, मग पण विचार केला की आधी पेन्सिलने बनवून घेते, मग पेन्सिलने बनवले आणि आता मग मी त्याला कलर करणार आहे. फक्त ब्लॅक कलर यूज करणार आहे. माहीत नाही कसं दिसणार आहे, पण ट्रस्टिंग द प्रोसेस. तर मला सगळं ठीक वाटलं यात, फक्त हा जो मिडलवाला जो लीफ आहे तो खूपच मोठा वाटतोय. तर तोच थोडं मला वाटतंय की तिथं चुकी झाली आहे, थोडीशी गलती झाली आहे त्या लीफमध्ये. बाकी बोहो आर्ट असाच असतो, तो मला आवडली आहे. आता मम्मीचं रिॲक्शन बघू यावर. तर आता जी पेंटिंग केली मी ती कंप्लीट झाली आहे. माहीत नाही कशी दिसते आहे, मम्मीच सांगेल कशी दिसते आहे.
आता मम्मी आज येणार आहे, तर आता मम्मीच सांगेन कशी दिसतीये. माझी फिल्डिंग पण सेट होऊ शकते. मम्मी पप्पा आलेले आहेत. काय आणलं बघा, आम्ही 1.5 घंटे की सफर करके पहुंच गए आखिर में. आजी बाबांचा आत्ताच फोन आलता, बकेट पण आणली मम्मी. There is something for you. मम्मी इकडे ये ना, ते घे लवकर आतमध्ये. चल ना लवकर. कुठं चालले पप्पा? कुठं चालले? थांबा तिथंच. मम्मी इकडे. पप्पा मागं बघ. सरळ सरळ चला. थांबा. मम्मी 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 मी इथून आले तर लक्षात नाही आले माझे. मम्मी घाण काय बोलतीये? कोणाला विचारून गाण केली तर? हो घाण बोलली. कळलं का नाही केलं आतमध्ये ती फुलांनी? बोहो आरटे पप्पा ते असं जास्त थोडं. काय कलर करू काय त्याला? अंदाज गाईज. काय टाइम आहे मम्मी? अजून काय करू? एवढी भांडी घासली मी. अभ्यासच करत होते मी तर इथं बनवणार होते पेंटिंग ह्या वाल्या वॉलवर. आले आले डोकं पकडून बसली. थँक